आराध्य इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण धीरजाख्यान कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त मंडळी सर्वांना जय श्री स्वामीनारायण। निष्कुळानंद स्वामी रचित धीरजाख्यान कथा। स्वामींनी हा जो ग्रंथ लिहिला आहे या मागे खूप मोठा हेतू आहे। आज जसा कोरोना आहे, कोरोना महामारी चालून राहिली आहे, भगवान स्वामीनारायण वेळेस मरकीचा रोग होता, त्यावेळेला पण असाच रोग होता। तो स्वामींनी त्या रोगांविषयी असं लिहिलं आहे ग्रंथामध्ये की एवढी भयंकर परिस्थिती होती की त्या टाइमाला एकला तुम्ही स्मशानामध्ये ठेवून आले की दुसरा तयार राहायचा गावामध्ये। एवढी भयंकर परिस्थिती भगवान स्वामीनारायण वेळेस मरकीच्या रोगाची होती। त्यावेळेला भगवान स्वामीनारायण यांनी शुकानंद स्वामीजवळ एक पत्र लिहिला होता। स्वामींना भगवंताला जेव्हा पण पत्र लिहिण्याची गरज यायची तेव्हा शुकानंद स्वामींना बोलवायचे। कोणत्या पण हरिभक्ताला पत्र पाठवायचा असला, पत्र व्यवहार होता, व्हॉट्सॲप की फेसबुक सारखे साधन नव्हते, की ईमेल नव्हता। आता शुकानंद स्वामींना बोलवून भगवंतांनी पत्र लिहिला। तो पत्र गावोगावी पोहोचला। त्या पत्रामध्ये जे काही लिहिलं होतं ते निष्कुळानंद स्वामींनी ह्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे। भगवंतांनी लिहिलं, कोणी चिंता नको करा, दुःख येतं ते भगवंताच्या इच्छेनुसार येत असतं आणि भक्तांचं दुःख ते भगवंताचं दुःख असतं। पूर्वी पण अनेक भक्तांना दुःख आले, ध्रुवजी, प्रल्हादजी, राजा अमरीश, या सर्वांचे भगवंतांनी उदाहरण लिहिले आणि ते सर्व उदाहरण या ग्रंथामध्ये आहे। पण ग्रंथाचं नावच आहे धीरजाख्यान। आपल्याला पण धीरज धारण करावे लागेल, नाही तर होईल की आज 6वा दिवस आहे, अजून पण कोणतीच कथा आली नाही। पण आधी पण स्वामींनी खूप मोठी प्रस्तावना बांधलेली आहे, जे भगवंताच्या भक्तांना खूप समजण्यासारखी आहे। त्यामध्ये काल आपण श्रवण करत होतो, ह्या दुनियामध्ये स्वामी म्हणतात की भगवंता एवढे हितकारी दुसरे कोणीही नाही। ही गोष्ट हृदयामध्ये तुम्ही सर्व फिट करून घ्या म्हणजे, आणि ही हकीकत आहे, या दुनियामध्ये सर्व स्वार्थाचे सगळे आहे। स्वार्थाच्या कारणाने तुमच्याजवळ काहीतरी स्वार्थ आहे म्हणून सर्व जुडलेले आहे। पण भगवान जे निस्वार्थी आहे, की जे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ आपल्याजवळ न ठेवता आणि आपल्याला आपला पुत्र समजून हमेशा रक्षण करतात, हमेशा सहाय करतात, असे भगवान आहे, जे जीवात्म्यांसाठी हितकारी आहे। तरी पण मनुष्याचा जो स्वभाव आहे तो काही सुटत नाही। या सर्व गोष्टी तो ऐकतो, पण ऐकण्यापुरत्या फक्त ह्या कानातून टाकली की दुसऱ्या कानातून काढली। ते म्हणतात ना आपल्याकडे, नाडी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे। ऐकलं म्हणजे ह्या कानाने काढून टाकायचं, डोकं हलवून घ्यायचं म्हणजे झाली गोष्ट पुरी। पण तिला आपल्या जीवनामध्ये उतरवायची हे आपल्याला अजून काही समजत नाही। जे आ दिवशी आपण उतरवू त्या दिवशी समजून जावं की आपण पूर्वी जसे भक्त होते तसे झालो। आज पण आपल्याला दुसऱ्या सर्व वस्तू हितकारी माहिती पडतात। आपल्याला असं वाटतं की लहानसं घर आहे, मोठं काहीतरी बनवून घेऊ, ह्या एरियामध्ये बनवू म्हणजे ते चांगलं आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे। एक शेठ होते, त्यांच्याकडे एक माणूस आला। आता ते शेठ असे होते की ज्याला जे वस्तू पाहिजे असायची ते सर्व त्याला द्यायचे।
आता हा माणूस आला, हा म्हणतो माझ्याकडे जमीन नाही आहे, मला जमीन द्या. शेठने सांगितलं की बघ तुला जमीन पाहिजे आहे, तुझ्यावरती मला दया येत आहे, एक काम कर, उद्या सकाळी माझ्या दरबारामध्ये तू ये. त्या शेठच्या हवेलीवरती तो गेला. सकाळची वेळ होती. त्यांनी सांगितलं की बघ तुझ्याकडे 1 तास आहे, तुझ्याकडे 1 तास आहे, 1 तासामध्ये तू इथून धावत सुट. इथून धावत धावत तू 1 तासामध्ये जेवढी जमीन कव्हर करशील आणि 1 तासामध्ये पुन्हा शर्यत अशी की इथे वापस फिरायचं. जेवढी जमीनवरती तू फिरून येशील तेवढी जमीन तुझी, कारण की इथे तर गावाचे गाव माझेच आहे. त्याला तर खूप आनंद झाला. धावत सुटला. 1 गाव, 2 गाव, 3 गाव. त्याला असं वाटलं धीरे 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 टाईम जाऊ लागला. मनुष्य कितीक धावू शकेल, ऑलिम्पिक्समध्ये पण धावणार नाही एवढी याने धाव घेतली. आणि धावत धावत बस असं वाटलं की आता वापस फिरू, पण असं वाटायचं की चला अजून 2-3 पावलं चालून घेऊ. अरे ते समोर विहीर दिसते तिला पण आपल्यामध्ये घेऊन घेऊ, समोर ते बागायचं तर शेत आहे ते पण घेऊन घेऊ. असं करता 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 अर्ध्या करता जास्त टाईम गेला. आता रिटर्न पण व्हायचं होतं, नाही तर सर्व शून्य. आणि मग रिटर्न फिरला, मग ते एवढा फास्ट आला, खूप धावत धावत जोराने आला. आणि बस त्या हवेलीमध्ये उमऱ्यामध्ये जाय, अजून त्या घरामध्ये प्रवेश करायला जातो. आता एवढा थकला होता, श्वास चढला होता, आणि श्वास चढला आणि तेवढ्यात अटॅक आला आणि तिथल्या तिथे दरवाजामध्येच पडला. आणि त्यावेळेला ते शेठ म्हणाले की बस याला एवढीच जागा पाहिजे होती 4 फुटाची. किती जागा पाहिजे आपल्याला? 4 फुटाची जागा भरपूर झाली. तेवढ्यातच आपल्याला जपून जायचं आहे. आपला तर हिंदू संस्कृती अनुसार अग्निसंस्कार होतो अजून. तर हितकारी कोण आहे? भगवान आहे. संपत्ती, परिवारजन हे ह्या लोकासाठी आहे, ज्यांच्याशी संपर्क, ज्यांच्याशी संबंध ठेवणंही आवश्यक आहे. पण हृदयामध्ये एक गाठ बांधून ठेवावी की हितकारी भगवान आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांवरची काही अपेक्षा ठेवतो आणि त्यांनी जेव्हा आपली उपेक्षा केली तेव्हा दुःख होत असतं. मी काल जेव्हा रिटायरमेंटची गोष्ट केली तेव्हा एक सत्संगी म्हणायचे की आमचे मुलं मग आम्हाला असे काढून टाकतील, आपण त्यांच्यावरती आशा ठेवली आहे म्हणून मग ते दुःख देतील ना. पण एक आशा, एक भगवान, आपली संपूर्ण जिम्मेदारी भगवंताची. मग भगवान आहे, स्वतःच्या भक्ताला काही होऊ देत नाही. वाकड देशामध्ये सामंत पटेल नावाचे भगवंताचे भक्त होते. आता भगवान स्वामीनारायणचे भजन करायचे म्हणजे चारदिका त्यांच्या गावाचं नाव होतं. त्या गावामध्ये एकही सत्संगी नव्हते, एकले सत्संगी होते. मग आता जेव्हा पण पंगत व्हायची तेव्हा सर्व पंक्तीमध्ये बसायचे. आता हे सत्संगी आणि स्वामीनारायण भगवंताचा सत्संगी कांदा लसूण खातो? तुम्ही सांगा, खातो का? नाही खात. मग आता हे कसे खातील? तुम्ही कोणी खात नसाल, आणि खात असले तर आपण भगवान स्वामीनारायणचे सत्संगी आहोत. धीरे धीरे करता 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 6 महिन्यामध्ये सोडून द्यावा. आणि न खाल्ल्याने नुकसान तर नाहीच आहे, फायदा आहे, भरपूर फायदे आहे. आता पंगत व्हायची म्हणजे हे जात नसायचे. आता तुमच्या घरी पंगत असली आणि गावातलाच कोणी नाही आला, वारंवार ही घटना घडली, सर्वांची एक जिव्हार येते त्याच्यावरती. मग सर्व एकत्र झाले एक दिवशी की हा आपण पंगत देतो ना, जेवणाला येत नाही. त्यांना बोलवलं सभा करून, पंच बोलवण्यात आलं. म्हणे तू का येत नाही सभामध्ये? तुझ्या भागाची वांग्याची भाजी पडून राहते म्हणे, ते काय करावे आम्ही? आता प्रदेश विषयी अलग अलग असते. तिकडे मलकापूरकडे दाय गंडोरी, आपल्याकडे
वांग्याची भाजी. गुजरातमध्ये जर काही लग्न प्रसंग असला तर 5 प्रकारच्या भाज्या असतात. अमुक तिकडल्या विस्तारात जा तर लाल बटाक्यांची भाजी असते, अमुक अमुकला तर डायरेक्ट कांदाच चालतो. मग तर हे अलग अलग प्रथा आहे. आता तिकडे गुजरातमध्ये जेवणाचं करायचं, आता त्यामध्ये तर टाकावंच लागतं. ते म्हणतात की नाही बघा, मी भगवान स्वामीनारायणचा भक्त. कोणाचे? भगवान स्वामीनारायणचे. सामंत पटेल. मी तसं खाऊ शकत नाही. तुम्ही पंगतमध्ये कोण बनवतं त्याचा घाम नित्रत राहतो, रातभर तो काम करतो, मग त्याने घेतली असते नाही घेतली असते, मग तसाच तो सराटा फिरवतो. त्याला स्वतःचं भान नसतं की सराटा कुठे हालतो आहे, आणि तो भाजी करतो. आणि मग आपण तर वरपून होते मग तर मजा. अशी आवाज येता की नाही खानदेशची पंगत बसली असली की. तर आपल्या खानदेशाचं असं पाहायला जा तर सर्वात सुंदर जेवण म्हणजे पुरणपोळीचं जेवण आहे. पण वांग्याची भाजी ते घुसून गेलं आहे. लग्नामध्ये 2 महिने कंटिन्यू लग्न असले तरी पण 60 दिवसपर्यंत खाऊ पण थकणार नाही, अशी आहे रीत. एवढी आपल्याला ते प्रिय होऊन गेले. लॉकडाऊनमध्ये बंद होतं तरी पण विकणाऱ्यांनी विकली आणि आपण थैल्या घेऊन खाल्ली, कारण की यावर्षी भेटली नाही. आता हे म्हणता की नाही तिच्यात कांदा लसूण असतो, आम्हाला चालणार नाही. ते म्हणता हे काय, आता सोबत पंगतमध्ये बसावं लागेल, समाज तुला सांगत आहे. नाही बसला तर आज नंतर तू समाजाच्या बाहेर. आज नंतर तुझ्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही, तुझ्या मुलाला पण कोणी मुलगी देणार. म्हणतो मंजूर. जर भगवान स्वामीनारायणला सोडायचे असले आणि तुम्हाला घ्यायचे असले तर नको तुम्ही, आमचे भगवान स्वामीनारायण ते आम्हाला बरोबर आहे. भगवान स्वामीनारायण भजन करीत करत घरी आले. घरच्या लोकांना सांगितलं. घरचे म्हणतात चांगल्यात चांगलं. कोणाच्या घरी मुलगा झाला, कोणाच्या घरी काही लग्न असलं, आहेर घेऊन जावा लागतो, एक बिस्किटचा पुडा घेऊन जावा लागतो. सर्व बंद. शांतिकन भगवंताचं भजन करू. आनंदाची बातमी आहे, सर्व भजन करू लागले. पण लोकही त्रास देण्यामध्ये कमी करत नाही. मुलीचं लग्न झालं होतं, मुलीला त्यांच्या तिथून वापस पाठवून दिलं. मुलाचं लग्न झालं होतं, त्यांची जी पत्नी होती ते चालली गेली. समोर कोणी भेटला तर शिवीगाळ करायच्या सामंत पटेलला, तरी पण ते सुखाने भजन करत होते. ह्या बाजूला आजूबाजूचे सत्संगी गडपूरला गेले, भगवान स्वामीनारायणला गोष्ट केली. भगवान स्वामीनारायण गोष्ट ऐकून खूप प्रसन्न झाले, कारण भगवान स्वामीनारायणांनी सांगितल्याप्रमाणे ते राहिले. कोणी सामान्य मनुष्य असला त्याच्या सांगण्यानुसार आपण राहा तर त्याला किती आनंद होतो. आई वडिलांच्या सांगण्यानुसार राहा तर सर्व काही आपल्याला फायदा होत असतो. त्याप्रकारे भगवान स्वामीनारायणचा भक्त भगवंतांनी जे नियम सांगितले त्याप्रकारे ते राहत होते. भगवान स्वामीनारायण शिक्षापत्रीमध्ये म्हणतात 212 श्लोक भगवंतांनी उपदेश दिला. शेवटी भगवान म्हणतात की ही जी शिक्षापत्री आहे या शिक्षापत्रीप्रमाणे जो राहील तो आमचा भक्त, जो या प्रकारे नाही राहणार तो आमचा भक्त नाही. मग आपण भगवंताचे भक्त, आपली भगवंतांनी रक्षा करायला पाहिजे तर आधी चेक करावं की आपण शिक्षापत्रीत बसतो का, मग भगवान रक्षा करतील. आधी आहार शुद्धी असावी. आहार शुद्धी असली तर आपल्या विचारांमध्ये शुद्धी येते, आणि विचारांमध्ये शुद्धी असली तर मग आपल्या आचरणामध्ये पण शुद्धी असते. आहारावरती डिपेंड आहे. कोणी शिवीगाळ करत करत दररोज बनवत असला जेवणाचं तर मग जे खाणारे त्यांच्या मुखावरती पण तसेच शब्द येतात. म्हणून यांनी तर सुखाने भजन करत होते, कुठेही जात नव्हते जेवणाला, पण एवढं सहन केलं सत्संगासाठी, एवढं सहन केलं. आपल्याला जर एवढंही सहन करायचं नाही आहे आज तरी पण आपण काहीतरी अजून थोडे दूर आहोत. आपल्याला धीरे धीरे यांच्या जवळ यायचं आहे. तशा भक्तांमध्ये जसे गुण होते तसे आपल्यामध्ये पण यावे असा दररोज आपण प्रयत्न करावा. तर भगवान स्वामीनारायणला कळालं. भगवान स्वामीनारायणांनी तिथूनच बसले बसले आशीर्वाद दिले. भगवान म्हणतात की त्यांनी आमच्यासाठी एवढं सहन केलं, आम्ही आशीर्वाद देतो. भगवंताच्या कारणाने आपल्यावरती दुःख आलं तर आपण काय म्हणतो, जाऊ द्या भगवंताच्या कारणाने दुःख आलं,
पण हे असे भक्त होते, आपण भगवंताचं भजन करत असलो, दुःख आलो काय म्हणतो, भगवान नाही आहे, भगवान नाही, त्यांनी भगवान असते तर दुःखच दिलं नसतं. आता भगवंतांनी आशीर्वाद दिले आणि त्या गावामध्ये जो मुख्य माणूस होता त्याची बुद्धी फिरली आणि त्यांना झालं की बघा सामान पटेल आहे, भगवंताचं भजनच करतात ना, हां भगवंताचं भजन करता आपल्याला कोणत्या प्रकारचे हैराण परेशान करत. पुन्हा पंच बोलवण्यात आलं, बघा चांगला माणूस आहे म्हणे, तो आपलाच माणूस आहे, आपल्याच समाजाचा आहे, त्याला आपण पुन्हा आपल्या समाजामध्ये, बुद्धी फिरून गेली पुरीपुरी भगवंताच्या आशीर्वादाने. आणि पुन्हा त्यांना बोलवण्यात आलं, आजपासून तुम्ही आमच्या समाजात, तुम्हाला भजन करायचं असलं तुमच्या नियम धर्माप्रमाणे तुम्ही राहा, तुमच्या संतांना गावामध्ये बोलवा, आम्हाला पण सत्संग करवा, अशा प्रकारे त्यांना सांगितलं. आणि पुन्हा त्यांची जी मुलगी घरी आली होती ते गेली जिथे त्याचं घर होतं, आणि यांची जी सून होती ते पण वापस आली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नंतर त्या गावामध्ये सामंत पटेल यांची खूप इज्जत वाढली, एवढी इज्जत वाढली की सरपंचासारखी इज्जत वाढली. म्हणजे भगवान थोडं दुःख देतात आणि जो भक्त ते दुःख सहन करून घेतो त्याला मग भगवान सर्वस्व अर्पण करून देत असतात. म्हणून निष्कुळानंद स्वामी पुढच्या साखीमध्ये म्हणतात, जे दुखे थाय सुखी जनने ते देचे दुःख दया करी, जे सुखे दुःख उपजे ते आपे नाही के दी हरी. जे सुख तुम्हाला दिल्याने लांब्या टायमानंतर तुम्हाला जर दुःख होणार असलं, समजून घ्या तुमची ताकद आहे की तुम्हाला 55% येतील आणि तुम्हाला देणाऱ्यांनी किती दिले, 85. मग तुम्ही असं नाही म्हणायचं की आपल्या मेहनतने आले आहे, हे तर मेहरबानी करू ना. म्हणून ते हितकारी नाही आहे, अभ्यास करायलाच पाहिजे. मग नंतर पण मग 85 आले तर मग पुढे 86 यायला पाहिजे, मग ते 85चे डायरेक्ट 55 व्हायला पाहिजे. ज्या सुख दिल्याने लांब्या टायमानंतर दुःख येईल, भगवान तसं सुख कधीही भक्ताला देत नाही. आणि जे दुःख सहन केल्याने भविष्यामध्ये सुख प्राप्त होईल तसं दुःख भगवान नक्कीच देत असतात. म्हणून जीवनामध्ये कधी जर दुःख आलं तर एवढं समजावं की भगवंतांनी हे जे दुःख दिलं आहे नक्कीच यानंतर भगवान आपल्याला सुखाचा सागर देतील. नारूपंत नाना होते, गायकवाड सरकारचे होते. भगवान स्वामींनी सांगितलं होतं गायकवाड सरकारना की यांना कधी मृत्यूदंड द्यायचा नाही. भविष्यामध्ये त्यांच्यावरती काय विपदा येणार होती ते भगवान स्वामीनारायणला माहिती होती. आणि त्या कारणाने भगवान स्वामीनारायण यांनी गायकवाड सरकारांना असं सांगितलं होतं की भविष्यामध्ये जर हा जो नारूपंत नाना आहे काही झालं, मृत्यूदंड देहदंड द्यायचा नाही. आणि पुढे जे काही घडलं ते खूप समजण्यासारखं आहे. भगवान दुःख का देतात ते अपूर्ण कथा उद्याच्या दिवशी ह्याच टाईमाला आपण सर्व हरिभक्त श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.